राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. शिवसेना भाजपासमोर नमतं घेईल. सेना भाजपाच्या भांडणात शरद पवार यांची उडी. मुलाखतीनंतरही नांदेडच्या मनसे सैनिकात दिशा नाही. यावर्षी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 16 कोटी रुपये खर्चाचा अंदाज. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत. आता बातमीपत्र विस्ताराने. महायुतीतल्या खेचाखेचीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपामुळे शिवसेनेला यश मिळालं याची जाणीव सेना नेतृत्वाला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून भाजपापुढे सेना नमतं घेईल असा टोला शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते. सध्या सोनिया गांधी विदेशात आहेत. त्या परत आल्यानंतर आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय होईल असं शरद पवार यांनी सांगितलं. सोनिया गांधींना राष्ट्रवादीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला देण्यात आला आहे. तो त्यांना मान्य होईल आणि येत्या 2 दिवसात आघाडीचं जागा वाटप पूर्ण होईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही स्वबळावर लढाल का असं विचारल्यावर एकत्र लढण्याचा विचार आम्ही केलेला आहे. त्यामुळे फायदा तोटा बघणार नाही असं सांगून त्यांनी स्वबळावर लढणार नसल्याचं स्पष्ट केलं. काल औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात नांदेड जिल्ह्यातील नेत्यांचा देखील समावेश होता. जिल्हाध्यक्ष प्रकाश महारावार, बालाजी चव्हाण, माउंटेन सिंग जहागीरदार, शीतल भालके यांनी नांदेड दक्षिणमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. तर शहराध्यक्ष दिलीप ठाकूर यांच्यासह विनोद पावडे, संभाजी जाधव यांनी नांदेड उत्तरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. तर उपाध्यक्ष रोहिदास चव्हाण यांनी लोहा कंधारमधून इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हदगावमधून संजय पवार, सुरेश सारडा, लक्ष्मण जाधव यांनी मुलाखती दिल्या. किनवट मतदारसंघातून धनलाल पवार, अश्विनी पाटील यांची नावे आहेत. तर देगलूरमधून सेवानिवृत्त अधिकारी कांबळे यांनी मुलाखती दिली. मुलाखती दरम्यान राज ठाकरे यांनी इच्छुकांना उमेदवारी संदर्भात कोणत्याच प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तब्येत बिघडल्याचे कारण दाखवून त्यांनी मुलाखती अर्धवट सोडून दिल्या आणि मुंबईला प्रयाण केले. सध्या महायुतीमध्ये तणावानंतर मनसे भाजपाची हातमिळवणी करेल असे संकेत आहेत. त्यामुळे मनसेच्या नियोजित मतदारसंघात फेरबदल होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला जिल्हा प्रशासन लागले असून विधानसभेसाठी प्रशासनाला जिल्ह्यातील 9 मतदारसंघासाठी अंदाजे 16 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. मागील लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचबरोबर मतदार याद्या देखील अद्ययावत केल्या होत्या. शासकीय कामाचा भाग सोडला तर निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या घडामोडीवर मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित असतो. यावेळी हा वाळका पाहता 16 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट, 97 64 02 22 99. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी.
घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने। लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी। संपर्क 9922 90 99 74। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कळप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युत नगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। स्पेशल थाली दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय। आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या। खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही। सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोंगरेकर, उपाध्यक्ष प्रकाश गबा राठोड यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर आता नूतन अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत। काँग्रेसकडे 26 तर राष्ट्रवादीकडे 18 असे बलाबल असल्यामुळे याआधी दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली होती, परंतु यावेळी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मतभेद असल्याने स्थानिक पातळीवर युती करायची अथवा नाही याबाबत नेत्यांमध्ये संभ्रमावस्था होती। परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र येणार असल्याचे संकेत आहेत। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। महापालिकेची वसुली असमाधानकारक, आयुक्तांनी संबंधितांना धरले धारेवर। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांचे बिअर बार आणि परमिट रूमवर धाडसत्र। घोडज येथील मंदिरातील महाराजांची मूर्ती चोरण्याच्या प्रयत्नात असलेला चोरटा गजाआड। आज असणारे काही वाढदिवस: अजिंक्य घोंगडे, गंगेश यादव, सचिन मगरे, मेघा जोशी, सुजल मच्छेवार, संदेश लवंडे, संतोष ओझा, सुमित पालमकर, पवन शर्मा, हरप्रीत सिंग या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। शिवसेना भाजपासमोर नमतं घेईल, सेना भाजपाच्या भांडणात शरद पवार यांची उडी। मुलाखतीनंतरही नांदेडच्या मनसे सैनिकात दिशा नाही। यावर्षी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 16 कोटी रुपये खर्चाचा अंदाज। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ।